ठीक आहे. तर पृथ्वीला 1, मंगळाला 2, गुरुला 67, शनीला 62, युरेनसला 27 आणि नेपच्यूनला 14. म्हणजे जसा आपला हा चंद्र आहे, ठीक आहे, पृथ्वीला कोणता उपग्रह आहे? चंद्र. ठीक आहे. तसंच मंगळाला 2 उपग्रह आहे, म्हणजे मंगळाला 2 चंद्र आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर गुरु किती आहे? सर्वात जास्त. तर एक तर तुम्हाला सर्वात जास्त विचारला जाईल. ठीक आहे. आणि दुसरं पृथ्वीपासून जवळचं कोण आहे? मंगळ. ठीक आहे. सध्याच्या परिस्थितीत पृथ्वीपासून जवळचं आहे मंगळ, तर त्याचे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. परंतु सर्वात जास्त आले तर पाठ करून ठेवा. ओके. आणि आपण काही आता गोष्टी शिकून घेऊ आता, कारण की आपण पृथ्वी, बुध, गुरु, शुक्र, शनी वगैरे सगळं आता लिहिणार आहे. ओके. तर हा, सूर्याभोवती कोण फिरते? सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलास काय म्हणतात? ग्रह. काय? ग्रह म्हणतात. ठीक आहे. जसं हे पृथ्वी आहे तर ग्रह. आणि या ग्रहांच्या भोवती फिरणाऱ्या, म्हणजे आता बघा, इथे जर का मी असं केलं आणि इथे एखादी छोटासा चंद्र काढला, तर याला काय म्हणतात? उपग्रह. ओके. ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास काय म्हणतात? म्हणजे हा ग्रह समजा पृथ्वी आहे, तर त्याच्या भोवती फिरणाऱ्याला काय म्हणतात? उपग्रह. तर त्याची लिस्ट आहे: पृथ्वीला 1, मंगळला 2, गुरुला 67, शनीला 62, युरेनसला 27, नेपच्यूनला 14. चला, नेपच्यूनला किती आहे? 14. युरेनसला किती आहे? 27. 27. पृथ्वीला 1 आहे, मंगळाला 2 आहे, गुरुला किती आहे? 67. 67. आणि याला शनीला 62. ठीक आहे. जोड्या लावावाला खेळून आलो आपण. 2 ग्रह कोणाला आहे? मंगळ. मंगळ. 67 कोणाला आहे? गुरु. 62 ला किती आहे? शनी. कोण आहे? शनी. ठीक आहे. 14 कोणाचे आहे? नेपच्यून. नेपच्यून. आणि युरेनसला किती आहे मग? 27. सूर्यमालेतील ग्रह लिहून घ्या. एकूण ग्रह 8. प्लुटोची मान्यता केव्हा काढण्यात आली? 2008 मध्ये. आणि कोणी काढली? आंतरराष्ट्रीय खगोल समिती. प्लुटोची मान्यता आंतरराष्ट्रीय खगोल समितीने 2006 साली, 2006 रोजी काढून घेतली. एकूण ग्रह झाले 8. प्लुटो हा कोणता, कितवा होता? 9वा ग्रह होता, परंतु आता नाही आहे. ठीक आहे. प्लुटोची मान्यता आंतरराष्ट्रीय खगोल समितीने 2006 रोजी काढून घेतली. आता मी आधीच सांगितलं होतं, तो फिरता फिरता थोडा बाहेर होत होता, कधी अंदर येत होता. ठीक आहे. तर तो जो परिभ्रमणाचा, आता परिभ्रमण म्हणजे काय? स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात, त्याला परिभ्रमण म्हणतात. ओके. मी अगर कठीण चाललं असेल परिभ्रमण, तर भ्रमण म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे. तर बघा, स्वतः भोवती फिरताना आपण स्वतः भोवती फिरतो, तर आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाही, त्याला परिवलन म्हणतात. ठीक आहे. सोपी अगर करायचं असेल तर असं करायचं की स्वतः भोवती फिरत आहेत आपण एका जागेवर फिरू, परंतु स्वतः भोवती फिरता 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 आपण थोडा दूर निघालो आणि सूर्याचा चक्कर, म्हणजे अगर आपण पृथ्वी आहे आणि ते सूर्याचं एक चक्कर मारून आलो, तर आपण एका जागेवरून गोल फिरून पुन्हा त्याच जागेवर येणार आहे, म्हणजे त्याला परिभ्रमण म्हणतात. त्याला काय म्हणतात? परिभ्रमण. भ्रमण करणे म्हणजे फिरणे. ठीक आहे. फिरणे म्हणजे असं गोल फिरणे नाही, इकडून तिकडे जाणे. तर ते भ्रमण जिथे आलं तिथे समजायचं की स्वतः भोवती फिरता फिरता कुठं फिरत आहे? तो सूर्याभोवती पण फिरत आहे. ओके. तर प्लुटो असा, म्हणजे जसा हा सूर्य आहे आणि प्लुटोची कक्षा अशी असेल, तर प्लुटो म्हणजे हे एवढं पद्धतशीर नाही काढलं, पण समजून घ्या आता असं आहे. तर हा फिरता फिरता कधी इकडून असा फिरून राहिला, ठीक आहे, मग पुढच्या काही काळामध्ये इकडूनच फिरून राहिला, तर हा कधी बाहेर होत आहे, कधी आतमध्ये होत आहे. तर हे त्याची
कक्षा काही बरोबर होती नाही, म्हणून त्याला त्याची काय केली, ग्रहाची मान्यता काय काढली, काढून टाकली. आणि कोणी काढली हे महत्वाचं, आंतरराष्ट्रीय खगोल समितीने. ओके, त्याला या प्लुटोला बटू ग्रह म्हणतात. आता प्लुटोला बटू ग्रह असे म्हणतात. आता सगळ्यात पहिला कोणता ग्रह आहे सूर्यापासून? कोण आहे? बटू ग्रह. नाही, बुध आहे. बुध, अरे बुध आहे बेटा, बुध. ठीक आहे. हा समजा इकडून असा सूर्य काढला तर सगळ्यात छोटा ग्रह म्हणजे बुध. कोणता ग्रह आहे? बुध ग्रह. अरे कालच आपण पहा, मी काल तुम्हाला त्याची पूर्ण परिभ्रमणची एक हे सांगितली की परिभ्रमण करायला किती वेळ लागते. तर सगळ्यात कमी दिवस कोणाचे आहे तिथे? बुध. का बरं? कारण की बघा, सूर्य इथे आहे, बरोबर. आता सूर्य इथे आहे तर हा आता बुध ग्रह छोटा राऊंड मारत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे? शुक्र आहे, तो थोडा मोठा राऊंड मारत आहे. पृथ्वी आहे, पृथ्वी. ठीक आहे, ते जास्त मोठा राऊंड मारते. तर असं जेवढा जास्त दूर आहे तेवढा मोठा राऊंड असेल त्याचा. तर तसंच सगळ्यांचे मी काय सांगितलेले होते, परिभ्रमण काळ सांगितलेले होते. कोणाचे दिवसात आहे तर कोणाचे वर्षांमध्ये आहे. ठीक आहे, ते पाठ करून ठेवायचे. पृथ्वी सोपी आहे. ठीक आहे, पृथ्वी खूपच सोपी आहे का बा, म्हणजे ठीक आहे, येऊन जाते है ना, लवकर येऊन जाते. का बरं? कारण की आपल्याला ते पृथ्वी शिकवले आहे 365 दिवस, 365 दिवस. ठीक आहे, परंतु बाकीचे, तर बाकीच्यांमध्ये सर्वात पहिले आपल्या पृथ्वीच्या जवळ कोण आहे आणि सर्वात पहिला आणि सर्वात शेवटचा कोण आहे यांचे पाठ करून घ्या. कारण की हेच कॉमन असे की सर्वात एक तर पहिलं विचारते, नाही तर आता जस्ट शेवटचा विचारते, नाही तर आपल्याबद्दल विचारते. तर आपण कुठे राहतो? पृथ्वीवर. पृथ्वीबद्दल विचारणार नाही. का बरं? कारण की कॉमन आहे. ठीक आहे, बुधचं विचारू शकते, त्याच्यानंतर शुक्रचं विचारू शकते, आणि त्याच्यानंतर आपल्या बाजूला इकडे मंगळ आहे. ठीक आहे, मंगळचं विचारू शकते. तर पहिला ग्रह आहे बुध. लिहा, हा सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह आहे, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह. ओके. त्याच्यानंतर सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी तो क्षितिजावर दिसतो. सूर्यास्त किंवा सूर्योदय च्या वेळी तो क्षितिजावर दिसतो. काय क्षितिज म्हणजे असं, ते बघा, आपण कुठेतरी असं समुद्र किनारी जातो, बरोबर आहे की नाही? समुद्र किनारी तो सूर्य डुबतो, जिथे समुद्र आणि तो सूर्य टच होत आहे त्याला आपण क्षितिज म्हणतो. बघा, क्षितिजावर सूर्य दिसतो आहे म्हणजे एंड आहे, तो सर्वात शेवटचा पॉइंट आहे जिथे सूर्य आणि तो समुद्र म्हणजे एकमेकाला टच नाही होत, पण आपला व्ह्यू तसा असते ना, आपण ते काय म्हणतो त्याला, सनसेट किंवा सनराईज, नाही का? तर बघा, इथून एक तर सूर्य उगवताना दिसेल, नाही तर डुबताना. तर खूप सारे जण सूर्य डुबताना पाहतात, असेल लाटा लाटा राहतात, बरोबर. हळूहळू हळूहळू मी पाहिलेला आहे. रेकॉर्ड करायला गेलं तर रेकॉर्ड होत नाही, पण तो असा डोळ्यांनी खूप चांगल्याने असा हळूहळू जाताना दिसतो. रेकॉर्ड होते, परंतु तेवढा क्लिअर नाही दिसत तो, कारण की आपल्या डोळ्याचं जे व्हिज्युअलिटी आहे, सर्वात भयानक कॅमेरा निसर्गाने आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, सर्वात लहान व वेगवान ग्रह. वेगवान का बरं म्हटलेला आहे? कारण की हा गोल फिरून जाते ना. सर्वात मोठा दिवस बुध ग्रहावर असतो. सर्वात मोठा दिवस बुध ग्रहावर असतो. याला आयएमपी करून घ्या. ठीक आहे, हे एक आयएमपी आहे, ही एक आयएमपी आहे. ठीक आहे, एक क्षितिजाजवळ दिसते नाही दिसत याच्याशी कोणी रिलेट नाही करत, परंतु सर्वात लहान व वेगवान ग्रह आहे आणि सर्वात मोठा दिवस बुध ग्रहावर आहे. तो एकाच वेळी गोठतो, काय झाला, एकाच वेळी भाजतो व
गोठतो. आता भासतो म्हणजे गरम होतो, तर तिथे किती डिग्री सेल्सिअस होतो तो? 450 डिग्री सेल्सिअस. आणि गोठण्याचा काय आहे? -180. या त्याचे गुरुत्वाकर्षण चंद्रापेक्षा जास्त आहे. बुधचे गुरुत्वाकर्षण जास्त आहे. ठीक आहे, चंद्रापेक्षा जास्त. 50 किलोग्राम वजनाचा माणूस बुध ग्रहावर साधारणतः 18.30 किलोग्राम इतका होतो. 50 किलोग्राम वजनाचा माणूस बुध ग्रहावर 18.30 किलोग्राम इतका होतो. हे काही विचारत नाही, परंतु लिहायसाठी काय जाते, एक लाईन लिहिली तर आपला आहे की नाही? काय पाताळ नाही होत रे, वजनच त्याचं तिथे तेवढं दाखवते. आता तू गेलाय 60 किलोचा व्यक्ती चंद्रावर गेला, तुझं वजन कमी नाही होणार, परंतु तिथे गुरुत्वाकर्षण म्हणजे ओढतच नाही ना तो. आपली पृथ्वी ओढते, बरोबर आहे, आपली पृथ्वी ओढून ठेवते. म्हणजे आपण काही वस्तू, जसं हे पेन सोडत आहे, जे न्यूटनचे नियम आहे, हा खाली आला, हा जेवढा फोर्स नाही येऊन आला, तर चंद्रामध्ये तसं नाहीये. चंद्रामध्ये अगर याला असं मी असंही मारून दिलं तर हा वरही जाईल, हळूहळू हळू तरंगत तरंगत तो खाली येईल. तेव्हा तेवढी वाट पा, त्याचं वजन तेवढंच आहे. परंतु तिथं जर का मोजू आपण, 60 किलोचं अगर वजन मोजायला गेलो, तिथं माझं वजन 10 किलोचं. आता परफेक्ट 10 किलो नाही म्हणत मी, मागे पुढे होऊ शकते. ठीक आहे, सांगत आहे बस एक उदाहरण, की 60 किलोचा व्यक्ती तिथे 10 किलोचा, म्हणजे 600 किलोचा 100 किलो दिसन तिथं समोर. सूर्यापासून 5.1 कोटी, कोटी म्हणजे करोड, किलोमीटर एवढं अंतर आहे. सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास याला किती दिवस लागतात सांगितलं होतं? सूर्याभोवती किती बेटा? 88. बरोबर आहे. सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास किती दिवस लागतात? 88 दिवस लागतात. उपग्रह नाही. आता सूर्यमालेतील ग्रहामधला आपण कोणता ग्रह पाहत होतो? बुध ग्रह. मी एकदा समजून सांगून देतो, वह्या वगैरे बाजूला ठेवून द्या, म्हणजे तुम्हाला मी पाठ करून देतो, नंतर पाठांतर घेतो. ठीक आहे, आता सर्वात पहिला सूर्याच्या सर्वात जवळ आहे, सर्वात जवळ आहे, क्लोजर. सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळी तो क्षितिजावर दिसतो, म्हणजे शेवटी तो क्षितिजावर दिसत आहे. त्याच्यानंतर सर्वात लहान व वेगवान ग्रह आहे. सूर्यासमोर, एवढा मोठा सूर्यासमोर तो एक छोटूसा बच्चा आहे, छोटूसा. ठीक आहे, परंतु तो वेगवान आहे. तर वेगवान आहे हे याच्यावरून अंदाज लावायचा, की लहान पोरं बघा तडफड तडफड करतात, बरोबर, खूप त्यांच्यामध्ये एनर्जी भरलेली असते, खेळण्यामध्ये ते एनर्जी वेस्ट करतात. ठीक आहे, तर ते एनर्जी वेस्ट हा सुद्धा करतो, तर हा फटफट फटफट फिरतो. का बरं? कारण की बघा त्याची जे परिभ्रमण कक्षा आहे ती छोटी आहे सगळ्यांपेक्षा, तर हा स्पीड मध्ये फिरतो, म्हणून त्याला सर्वात वेगवान ग्रह म्हणतात. सर्वात मोठा दिवस बुध ग्रहावर असतो, म्हणजेच त्याचा एक हिस्सा नेहमी तापत असतो. ओके, आता कसं, तर बघा हा लाईट, हा सूर्य आहे, इकडून जो चमकत आहे तो सूर्य आहे. आता सूर्याला, आता मधात एक लाईट पकडला मी असा, आता मी या लाईटच्या अवतीभोवती फिरलो, तर माझं तोंडच जे तोंड आहे तेच त्या लाईट भोवती फिरेल, म्हणजे माझा समोरचाच हिस्सा समोर फिरून आलेला आहे. मान्य केलं? हे समजलं असेल तर मी समोर सांगतो. टॉर्च म्हणजे मोबाईलचा चालू करून एक्सपेरिमेंट. आता बघा, हा आता हा तोंड माझा इकडे, हा सूर्य समजा समोर सूर्य आहे. ठीक आहे, आता इथे काय सुरू आहे? दिवस की रात्र? ऑफकोर्स दिवस, समोर असल्यामुळे. आता बघा हा माझा हात. ओके, आता मी ना, अरे बापरे एवढा काळा आहे का मी? असा सूर्य आहे, हा इथून असा असा समजा गोल हात आला. हे बघा इकडे तुमच्या साईडला आता तिथे काय दिसतंय? मागच्या साईडने रात्र दिसतंय, परंतु बघा इकडून जसा आला, पुन्हा काय झाला इकडे? सूर्य चमकूनच राहिला ना. याचा जो फ्रंट हिस्सा आहे तो तिकडून असा येऊन आला आणि असा 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 गोलगोल फिरत आहे, बरोबर. तर हा जो फ्रंटचा जो हिस्सा आहे याला काय म्हटलं जाते? सूर्याचा समोरचा हिस्सा.
आणि हा सूर्याच्या एकदम जवळ असल्यामुळे हा तापतो. बरोबर आहे. अबे खरंच गेली का लाईन? तर हा जो हिस्सा आहे हा सर्वात जास्त तापत असल्यामुळे काय होते, तिथे किती डिग्री सेल्सिअस तापमान असते? 450 डिग्री तापमान आहे. आणि तोच मागचा हिस्सा बघा, हा जो मागचा हिस्सा आहे इथे अंधार सुरू आहे, बरोबर. तर इथे अंधार असल्यामुळे तो जो तापमान आहे तिथं घोटल्या जाते, तर तिथे -180 डिग्री सेल्सिअस काय आहे तापमान आहे. आणि बघा हे काम करता करता खरंच लाईन गेलेली आहे, त्याच्यामुळे थोडं आता इकडे लक्ष द्या. ओके, आता इथे काय सुरू आहे? दिवस सुरू आहे, बरोबर. आणि याच्या पाठीमागे काय सुरू आहे? रात्र सुरू आहे. तर मागचा जो हिस्सा आहे, इकडचा मागचा हिस्सा आहे, इथे काय होईल? तापमान किती जाईल? -180, म्हणजे बुध ग्रहाचं. हा, आणि इकडे समोर एकदम एका पॉइंटवरच इकडे सूर्य पडून आलेला आहे, त्याच्यामुळे हे तापमान काय आहे? 450 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता बघा, सर्वात लहान व वेगवान ग्रह आहे, कशामुळे तो जास्त स्पीडमध्ये फिरून आला? सर्वात मोठा दिवस बुध ग्रहावर आहे. का बरं? कारण की त्याचा जो चेहरा आहे तो एकदम त्या सूर्यासमोरच आहे आणि नेहमीच सूर्यासमोर त्याचा चेहरा आहे. ठीक आहे. फ्रंट हिस्सा नेहमी फ्रंटला आहे आणि बॅक हिस्सा नेहमी बॅकवर आहे. त्याच्यानंतर तो एकाच वेळी भाजतो व गोठतो, बरोबर आहे. कारण की तो समोरून काय होत आहे? भाजला जात आहे, बरोबर. सूर्याच्या समोर जेव्हा येत आहे तर तो भाजला जातो, म्हणजे गरम होतो, आणि मागच्या हिस्स्यावरून तो थंड राहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर याला उपग्रह नाही आहे. ओके. त्याच्यानंतर सूर्याभोवती परिभ्रमण करण्यास याला फक्त 88 दिवस लागतात, म्हणजे 88 दिवस लागतात. दिसत आहे का नाही माहित नाही, दिसतंय ना? 88 दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर सूर्यापासून 5.8 कोटी किलोमीटर त्याची काय आहे, तेवढ्या अंतरावर तो उभा आहे. ठीक आहे. म्हणजे सूर्यापासून 5.8 कोटी किलोमीटर. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण चंद्रापेक्षा त्याच्यात काय आहे? जास्त आहे. 50 किलोचा माणूस जेव्हा तिथे जातो तर तो किती किलोचा दिसतो तिथे? 18.8 किलोमीटरवर. ठीक आहे. तर असं काही बुध ग्रहाबद्दल आहे. ओके. आता सूर्य हा छोटूसा बाटूक बुध. ओके. त्याच्यानंतर थोडासा मोठा काढतो शुक्र, थोडासा मोठा पृथ्वी. ओके. करायचा जसं आता इथे. ठीक आहे. याचा परिभ्रमण काळ किती आहे? 88 दिवस. याचा किती आहे ते लिहायचा, पृथ्वीचा किती आहे ते लिहायचं, असं लिहून ठेवायचं. आणि इकडे लिहून घ्यायचं परिभ्रमण, म्हणजे तुमच्या पेजेसची जशी लाईन असेल त्याच्या खाली लिहून ठेवलं असं एक. असे तुझी वही दाखव. स्वयं छापलेले नोट्स. ठीक आहे. स्वतः नोट्स बनवायचे. आता ही एवढी मोठी वही केली, याच्यामध्ये एक सूर्य काढला, इकडे बुध काढला, इकडे त्याच्यानंतर शुक्र काढला, इकडे पृथ्वी काढली, असं करता करता 8 तर मावूनच जातील. ठीक आहे. आता जे कोणत्या आकाराचं तुम्ही काढाल ते एवढं समजून घ्या, एक एवढा हिस्सा. परंतु याच्या खालची जी लाईन आहे तिथे हे लाईन पकडून सरळ सरळ लिहायचे त्याचे परिभ्रमण काळ. त्याच्यानंतर कोणते त्याला उपग्रह आहे का, जिथे नसेल तिथे डॅश देऊन द्यायची, आहे की नाही. त्याच्यानंतर तो गरम आहे, थंड आहे, रंग कोणता आहे. ओके. जे जे सांगितलेलं आहे ते ऑनलाईन मध्ये लिहून घ्यायचं. नंतर, आता नाही, आता पूर्ण माहिती लिहायची. समोर शुक्र, समोर लिहा शुक्र. शुक्र याला इंग्लिश मध्ये VENUS, VENUS, विनस. ठीक आहे. याला काय म्हणतात? विनस. शुक्र ग्रहाला विनस म्हणतात. दुसऱ्या नंबरवर आपण नंबर वाईजच चाललेलो आहे, तर हे 10 वेळा लक्षात आणायचं की पहिला बुध होता, दुसरा शुक्र आहे, तिसरा पृथ्वी आहे, चौथा मंगळ आहे. हे मी तुम्हाला पाठांतरच करून देऊन राहिलो एक प्रकारे 10 वेळा सांगून, परंतु तुम्ही सुद्धा करून घ्या. तर लिहा, शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. डायरेक्ट लिहिला तरी चालेल, पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह. हे असे स्टार बनवून पॉइंट लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर शुक्र ग्रहाचा व्यास लिहायची गरज नाही आहे. लिहायचा आहे का? लिहायचा आहे, लिहून घ्या. शुक्र ग्रहाचा व्यास 12,104 किलोमीटर. असं लिहा, व्यास 12,104 किलोमीटर. हे एवढंच लिहायचं. हो हो, हे बघा, व्यास म्हणजे हा पूर्ण सर्कल आहे, हे मधातली रेष, जिथे तो सर्वात मोठा आहे. ठीक आहे.
जिथे तो सर्वात मोठा आहे त्याला व्यास म्हणतात. याला काय म्हणता येईल? व्यास. ठीक आहे. आणि रेड रेड काय म्हणतात इंग्लिश मध्ये? रेडियस. हा, हे बघा इथून. हा ठीक आहे बेटा, मला नाही येत इंग्लिश मास होण्या. हे जे डार्क वाला जे करून राहिलो ना, हे काय आहे? त्रिज्या. ओके, हे अर्धी त्रिज्या हा व्यास. आता व्यास का बरं लिहिला असेल, त्रिज्या का बरं नाही लिहिली? आता बघा, त्याचा सर्वात लांबचा हिस्सा सांगितलेला आहे. म्हणजे बघा, व्यास म्हटलं तर हाही होते व्यास. ठीक आहे. काय होते? ट्रॅक काय काय काय? हो का? ठीक आहे. आता बघा, यालाही व्यास म्हणता येईल. का बरं? कारण की तो दोन हिस्स्यांना जोडत आहे. तर याच्यातला सर्वात मोठा व्यास कोणता असं म्हटलं तर कोणता येते? मधातला. असं म्हटलं तर काय होईल? तो मधातला. आता व्यास याच्यासाठी सांगितलेला आहे की छोटे छोटे हिस्से नाही सांगितले, आणि सर्वात मोठा हिस्सा कोणता आहे त्याचा. आता मी सांगितलं होतं की सगळे ग्रह गोल दाखवत आहे, परंतु गोल नाहीये. ठीक आहे. आता इथे काही असं उबड धोबड असं असेल, समजा इथे असेल, ठीक आहे, किंवा इथेही राहू शकते असं एखादी पहाडाला, याला पकडून त्यांनी मोजून घेतलं आहे तसं. ठीक आहे, असं समजायचं. कारण की कोणतेही ग्रह पूर्ण सर्कल नाही, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हा अंदाज आहे की ते गोल आहेत बा, कारण की दुरून ते गोल दिसतात. ठीक आहे. तुम्हाला पाण्याचा फुग्गा अगर फेकून आला असा, तो येताना पण असा गोल दिसतो. ओ माय गॉड, फटकन लागतं, तेव्हा माहित पडतं अरे त्याचा शेप चेंज झाला का. आशीर्वाद देवाचा आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? शुक्र. शुक्र हा ग्रह तेजस्वी का बरं आहे? कारण की त्याच्यावर कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे जे हरित वायू म्हणजे काय? तर बघा, याचं अपोजिट समजायचं. हरित वायू म्हणजे असं समजायचं की जे हिरवेपणा नष्ट करून टाकून आले. का बरं नष्ट होते? कारण की गरमी होऊन जाते त्याच्याने. ठीक आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की जे ओझोन लेअर, आपल्या इकडची जे पृथ्वीवरची ओझोन लेअर आहे, हे कार्बन मोनॉक्साईड मुळे आणि कार्बन डायऑक्साईड मुळे काय होते? छिद्र पडून आले त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्या याच्यावरून एक प्रश्न येतो की आपल्या गाडीतून कोणता धूर निघतो? कार्बन डायऑक्साईड की कार्बन मोनॉक्साईड की दोन्ही? कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे. खूप सारे जण याचं उत्तर कार्बन डायऑक्साईड लिहितात. ते चुकीचं आहे. परंतु आपण श्वास ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि आपण बाहेर काय सोडतो? खूप सारा कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतो. ठीक आहे. आता झाड काय घेतात आणि काय सोडतात? काय नेचर बनला आहे की नाही बघा. स्पेसिफिक एक वेळ राहते, त्याची एक वेळ राहते जेव्हा ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, आणि काही काळानंतर उलट होऊन जाते त्यांचं. ठीक आहे. रात्रीच्या वेळी खूप सारे जण म्हणतात की रात्री झाडाखाली झोपावं नाही. ओके. हे काय रिझन आहे? तर ते एकच रिझन आहे की काही झाडं असे आहे की कंटिन्युअसली काय होते? भूत बसते. तसं नाही आहे. काही झाडांची क्वालिटी अशी आहे की ते नुसते ऑक्सिजनच देतात, परंतु काही झाडं अशा आहे की रात्रीच्या वेळी काय करतात? शाईने बनून जातात आणि ते ऑक्सिजन घेतात आणि आपल्यासारखे कार्बन डायऑक्साईड सोडतात. पिंपळाचं झाड ऑक्सिजन नेहमी सोडतो. ठीक आहे. तर पिंपळाचं आणि बघा, काही झाडं असे आहे की आपण आपल्या घरासमोर लावतो त्याच रिझनमुळे. पहिले ते जेव्हा कोणते पेशंट राहत होते, ठीक आहे, त्यांना जेव्हा ऑक्सिजनची गरज लागायची तर तिथे तुळस आणून ठेवायचे. खूप साऱ्या तुळशीचं म्हणजे त्यांच्या रूम मध्ये ते तुळशी आणून ठेवून द्यायचे. तर तो एक सोर्स होता फक्त. विचार करा, आता डायरेक्ट ऑक्सिजन लावते, परंतु तेव्हा. आणि बघा, जेव्हा काही उपाय नाही आहे तर तुम्ही उलटे झोपू शकता असे. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये तो एक वेळ अशी राहते की आपण ऑक्सिजन जास्त आपल्या बॉडीला लागू शकते. म्हणजे आहे काही सायन्स. तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे. त्याच्यानंतर तो तेजस्वी आहे. हे कशामुळे? कारण की सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि उष्ण ग्रह पण आहे. उष्ण असल्यामुळेच तो तेजस्वी आहे, कारण की गरम होतो. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे हरित वायू तिथे आहे. हरित वायू हे काय असतात? हिरवळपणा नष्ट करतात. एक सांगत आहे म्हणून त्याला हरित वायू म्हटलं गेलेलं आहे. आणि आपल्या पृथ्वीवर असे वायू का करतात? हे जे ओझोनचे जे लेअर आहे ते कमी करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचा व्यास जो आहे 12,104 किलोमीटर आहे.
ठीक आहे. म्हणजे त्याचा एक साईज सांगितलेला आहे, सर्वात मोठा साईज सांगितलेला आहे. कुठून तो लहान असेल तो नाही सांगितला, सर्वात मोठा साईज सांगून दिला. पृथ्वीपासून तो 162 दशलक्ष मैल आहे. पहाटे किंवा संध्याकाळी तो तेजस्वी दिसतो. पहाटे आणि संध्याकाळी तो तेजस्वी दिसतो. पहाटे त्याचा पूर्व क्षितिज दिसते आणि सायंकाळी त्याचा पश्चिम क्षितिज दिसतो. म्हणजे पश्चिम क्षितिजाला तो दिसतो आणि पूर्व क्षितिजाला केव्हा दिसतो तो? पहाटेला. सर्वात उष्ण ग्रह. त्याच्यानंतर येथे उल्का नष्ट होतात. खूप मोठा उल्का आलेला आहे, तर तो एखादी पडला तर कोणी पाहिलेला नाहीये. ठीक आहे. काही होऊन राहिलेला, कोण एवढं लक्ष देऊन राहिलं? आपला ग्रह सोडून नाही देतात. ठीक आहे, काही लोक देतात वैज्ञानिक, पण काय झंडूबाम लोक आहे ते का करून राहिले ते बिनाकामाचे. बघा, बुधवर तेवढी रिसर्च नाही झाली, शुक्रवार नाही झाली, मंगळवार बरोबर चालले आहे. का बरं? कारण की थंड आहे. इथं बुधवर गेला तर बसल्याबरोबर तर सापतो उडन खाक एका साईडनं, आणि दुसऱ्या जागी टिकू नाही शकत. ठीक आहे, कारण की पुन्हा तिथं थंड आहे. इथं गेले तर हाही गरम आहे. म्हणून ते कुठं पाहून आले? दूरच्या साईडमध्ये. कुठे? मंगळावर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जो सूर्य आहे तो कुठून उगवतो? पश्चिमेकडून. आता आपल्या इकडे सूर्य कुठून उगवतो? पूर्वेकडून उगवतो. ठीक आहे. आता बघा, जर मला सूर्य पूर्वेकडून उगवायचा आहे, म्हणजे हा माझा पूर्व, हा माझा पश्चिम. ठीक आहे. जेव्हा पृथ्वी अशी फिरून राहिलेली आहे तेव्हा हा सूर्य असा असा दिसतोय. असा म्हणजे समजा माझा हा शोल्डर आहे ना, हा पृथ्वीचा एक हिस्सा समजा, आणि इकडे सूर्य आहे, कसा आहे. आता इकडे पहा अंधार आहे, इकडच्या हातावर पहा अंधार आहे. आता हा हिस्सा मला बघा इथून उजेड आला. हा, ठीक आहे. म्हणजे इकडे काय होत आहे? सूर्योदय होत आहे. बरोबर, सूर्योदय होत आहे. तर मला इकडून इकडे कोणत्या साईडला फिरणं पडत आहे? पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. हा कुठं फिरून आला? काही समजत आहे का? उलट झालं ना, उलट बोलून ना, म्हणा ना रे बाबा, उलट बोलून आलो मी. कोणत्या साईडने? कोणता? पश्चिम आहे ना हा बघा, हा पश्चिम आणि हा पूर्व. पूर्वेकडून सूर्योदय पाहायचा आहे तर मी कोणत्या साईडने? पश्चिमेकडून असा फिरेन ना इकडे, हे असा फिरेन असं. बरोबर. तर मी इकडून जेव्हा फिरेल तेव्हा तो कुठून सूर्योदय होईल? पूर्वेकडून होईल. परंतु इथे उलट आहे, इकडून सूर्य कुठून उगवतो? पश्चिमेकडून. म्हणजे बघा, हा सूर्य इथंच आहे, परंतु या लोकांना मी जेव्हा इकडून पूर्वेकडून इकडे जाईल तेव्हा कुठे जाऊन इकडच्या लोकांना तो सूर्योदय दिसेल. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा त्याचा सर्वात महत्वाचा पॉइंट असू शकतो की हा उलटा फिरते लेगाचा. कोण? शुक्र. ठीक आहे. म्हणून हे दोन गोष्टी एकामेकाशी रिलेटेड करतात. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तो जेव्हा फिरत आहे तेव्हाच तिथे सूर्य पश्चिमेकडून उगवत आहे, अन्यथा तो आपल्यासारखाच उगवला असता. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. हा IMP करून घ्या केला नसेल तर. त्याचा परिवलन काळ म्हणजे स्वतःभोवतीच्या फिरण्याचा काळ किती आहे? 243 दिवस आहे. 243 दिवस म्हणजे किती होते? ठीक आहे. तो असा आरामात फिरून आला तर गरम तर राहणारच आहे, आणि सूर्याच्या तो सेकंड नंबरवर जवळचा ग्रह आहे तर तो गरमच होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर परिभ्रमण काळ म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा काळ त्याचा कमी आहे. हेही दुसरं रिझन आहे की तो गरम आहे. कारण की तो बघा, एक तर स्वतःही हळू फिरून आला आणि तो सूर्याभोवती स्पीड मध्ये फिरून आला, तर म्हणजे सर्वात जास्त त्याचा भाग कोणाकडे राहणार आहे? सूर्याकडे राहणार आहे. ठीक आहे. म्हणून तो गरम आहे. त्याच्यानंतर आता बघा, थोडस लॉजिक लावा. बुध ग्रह एका साईडने थंड होता, हा का बरं थंड नाही? कारण हा हा परिभ्रमण परिवलन स्वतः, दोन्ही होतात. हा परिवलन आणि परिभ्रमण दोन्ही करून आला, म्हणजे हा स्वतः भोवती फिरून आला, तर याचा मागचा हिस्सा सूर्यासमोर येणार आहे. म्हणून काय होता इथे? तो जो ग्रह आहे तो फिरता फिरता स्वतः भोवती फिरतात, त्याचा हिस्सा गरम होऊन आलेला आहे. तर सर पृथ्वी पण तर तेच करून आली, परंतु पृथ्वी दूर आहे आणि त्याची फिरण्याची गती किती आहे? 24 तास आहे. म्हणून तो स्पीड मध्ये पृथ्वी गोल फिरून येऊनही जाते, थंड गरम दोन्ही होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे जो हिस्सा थंड होता तो कालांतराने गरम पण होते, आणि जो गरम हिस्सा आहे तो कालांतराने थंड पण होऊन जाते, आणि तो 365 दिवसात एक राऊंड मारून आला. गरमी होते आपल्या इकडे, पण केव्हा होते? जेव्हा आपण सूर्याच्या थोडासा जवळ पोहोचून जातो तेव्हा आपल्या इकडे गरमी होते. परंतु हे जे दोन ग्रह आहे, बुध आणि शुक्र, हे त्या गरम हिस्सा जवळच आहे, म्हणून इथे गरमी. ठीक आहे. परिवलन काळ पाहिला, परिभ्रमण काळ पाहिला. आता बघा, आकार जवळपास पृथ्वी एवढा आहे. छोटा आहे परंतु थोडा पृथ्वीसारखा आहे तो. ठीक आहे, कमी आहे तो. आणि हा तेजस्वी ग्रह माहित आहे, समजलं तुम्ही. सूर्यापासून अंतर त्याचा 10.8 कोटी किलोमीटर आहे. 10.8 कोटी किलोमीटर. याला एकही उपग्रह बुधला होता का? नाही. याला होता का? शुक्रला होता का? नाही. पृथ्वीला आहे. मंगळाला किती आहे?
किती आहे? 2. 2. तेच तर 2. पाठ करायचा आहे, याच गोष्टी पाठांतर पाहिजे. ठीक आहे, नाही तर असं होईल की साला हेच विसरून जाईल. राहू आपण ठणठण गोपाला. समोर चंद्राप्रमाणे कला दिसतात. कलाबाई. ठीक आहे, कलाबाई ना दिसतात. कला म्हणजे कसं बघा, चंद्र जेव्हा उगवतो आणि मावळतो, आणि त्याच्यानंतर बघा चंद्राची पण एक कक्षा आहे ज्याच्यामध्ये तो फिरता फिरता तो पण असा आपल्या इकडे अंडाकृती भागात फिरतो. तर तो जेव्हा सर्वात जवळ येतो तर तुम्हाला सुपरमून दिसतो. खूप मोठा चंद्र दिसतो बघा. एक वेळ अशी येते आपल्या इकडे काय होते, पौर्णिमा आणि अमावस्या, बरोबर. जेव्हा तो त्याच्या भोवती फिरत आहे, पृथ्वीच्या काळ्या मागच्या हिस्स्यावर येतो तर तो आपल्याला दिसत नाही, बरोबर. तेव्हा अमावस्या समजतो आपण. आणि जेव्हा तो दिसायला लागतो, म्हणजे अगर समजा असा, आता याच्यासाठी मला चंद्र शिकवावं लागेल. एक छोटासा भाग सांगतो. अशी पृथ्वी आहे, तर हा इथे सूर्य असेल समजा, ठीक आहे. हा सूर्य आहे फ्रंट मध्ये, हा चंद्र ना असा फिरतो, ठीक आहे. हा असा नाही फिरत, असा नाही फिरत, हा साला असा फिरतो. ओके. याची एक परिभ्रमण कक्षा आहे. खूप लोकांना अगर विचार केला ना तर असं वाटतं की चंद्र पण त्या पृथ्वीसारखा असा गोलच फिरत असं नाही. अगर तो गोल फिरला असता ना तर तो आपल्याला काय म्हणते असा छोटा मोठा होताना दिसला नसता, तो बरोबर त्याच कक्षेत फिरला असता. परंतु हा जवळ येतो, म्हणजे इकडून जेव्हा तो अंडाकृतीत हिस्सात फिरतो ना तर तो जवळ येऊन जाते, ठीक आहे. तर तो सुपरमून दिसते मग. आणि तो पृथ्वी समोर असेल, सॉरी, सूर्यासमोर असेल तर त्याचा चमकणारा हिस्सा आपल्याला दिसतो, बरोबर. आता तो चंद्र येईल ना तेव्हा मोठी डायग्राम काढून दाखवेल, आता सध्या तर समजून घ्या. तर त्याच्यामध्ये काय होते, आपल्याला कला दिसतात, बरोबर. चंद्रकोर दिसते, मग चंद्र हळूहळू पूर्ण होतो, पूर्ण होता होता पूर्ण पूर्ण सर्कल मध्ये दिसते, आहे की नाही. तर तसंच याच्या सुद्धा कला दिसतात पृथ्वीवर. ओके. हा होता शुक्र आणि बुध. समजला का? सगळ्यात पहिली गोष्ट समजला का? आणि दुसरी गोष्ट की स्वतःच तो पाठांतर झाला का आताच्या आता? हो सर. ठीक आहे. आता वह्या पुस्तकं बंद करून द्या आणि इमानदारीने करा ना. तर माझी बद्दुआ बहुत भयानक लागते बरं. माझी बद्दुआ काय राहते तुम्हाला माहित आहे? अगर तुम्ही वही पुस्तक पाहिली ठेवूनच दिली वाटतं पहिले, तर तुम्ही कोणत्याही एक्झाम मध्ये पास नाही होत. ठीक आहे. अगर वही पुस्तक पाहिली तर, म्हणजे मी म्हंटल त्यावेळेस लय मोठे मोठे घाबरून गेले या बद्दू. पण काही लोकांना तर उदाहरण स्वतः पाहिलंय. क्या सर बोले ये बद्दुआ दे देते तुम फालतू की. आपण लोक भेट यायला नाही, सरांना नाही भेट, समोरच्या व्यक्तीला नाही भेट. तुमच्या समोर प्रिन्सिपल येऊन जाय, सीएम येऊन जाय, त्याला नाही फॅन, पण या गोष्टीला नक्की भेटा तुम्ही. साला खरं झाली तो मी तर फेल होऊन नाही, मास्तरनं दिली यावरतून. नाही बघा कसा आहे, थोडासा विश्वास स्वतःवर ठेवा, कॉन्फिडन्स आणा. शुक्र ग्रह तेजस्वी कशामुळे आहे तुम्हाला उत्तर माहित आहे. सांगू नका, मीच सांगतो ना माहित आहे म्हणून. तो तेजस्वी आहे हे सुद्धा माहित आहे, आणि तो उलटा फिरून आला हेही तुम्हाला माहित आहे, बरोबर. उलटा कोणत्या दिशेतून कोणत्या दिशेत फिरत आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. माहित आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, म्हणूनच तिथे काय होत आहे. थांब 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 थांब, बेटा बेटा बेटा, काय बोलले तू, काय बोलले. पश्चिमेकडून पश्चिमेकडून कुठे म्हटलं तू? पूर्वेकडे. जर आपण आता लॉजिक पाहू, अगर मी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरलो, सूर्योदय मला कुठून दिसन? इकडून दिसन ना, पूर्वेकडून दिसेल, बरोबर. तो उलटा फिरत आहे म्हटलं. आपल्या इकडे सूर्योदय कुठून होतोय? पूर्वेकडून. तर तो फिरून कुठून आला मग? आपला पृथ्वी कुठून फिरून आली? अशी फिरत आहे ना. इच्छा हिस्सा पश्चिम समजा, इकडचा पूर्व समजा, हा पश्चिम अंधारात आहे, ठीक आहे. आता याला सूर्योदय म्हणजे सूर्य एकाच जागी आहे, परंतु फिरताना याला सूर्योदय दिसताय पाहिजे, शोल्डरवर बघा उजेड पडताय. अगर मी इथे एक माणूस बसवला समजा, ते हनुमानजीच्या खांद्यावर राम बसले होते ना, राम बसले समजा, ठीक आहे. आता हे असं रामजीला तोंडासमोरून आता इकडून सूर्योदय पाहत आहे, मी असा फिरलो, तर हा पश्चिम हिस्सा कुठे चाललेला आहे? पूर्वेकडे चाललेला, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. परंतु इथे काय होते, पश्चिमेकडून काय दिसतंय? सूर्योदय दिसतो. मग तो आता इकडे लक्ष्मण बसला. आता लक्ष्मणला तिकडून पाहायचं आहे तर कुठून फिरेन मी? पूर्वेकडून पश्चिमेकडे, ठीक आहे.
हे नेहमी लक्षात ठेवाल की शुक्र हा पृथ्वीच्या उलट दिशेने फिरत आहे. हा छोटासा अगर तुम्ही पाठांतर करून घेतला होऊन जाते. कारण की तुम्हाला सोपी काय वाटते, पृथ्वी फिरत आहे तर सूर्योदय तर इकडून पूर्वेकडून होते हे आपल्याला माहित आहे, मग आवडते कुठे तर पश्चिमेकडे. परंतु याच्या उलट म्हटलं तर तुम्ही समजून जा, तेवढं काही लॉजिक लावायची काही गरज नाही. परंतु हे समजून सांगितलं आहे मी, हा एक्सपेरिमेंट करून दाखवला, खांदा काही दुखते बा आमचा. त्याच्यानंतर पृथ्वीपासून हा सर्वात जवळचा आहे कोण, शुक्र. आणि सूर्यापासून जवळचा कोण आहे, बुध. बरोबर आहे, ठीक आहे. अशी गोष्ट आहे. काय आता बाकी काय राहिलं, ते कोटी वोटी ते तुम्ही पाठांतर करून घ्या, आहे की नाही. इथं किती होतं, 10.8 कोटी. बरोबर, 10.8 कोटी काय आहे तो, किलोमीटर. सूर्यापासून जवळ आहे. बरोबर. अरे हो का, सूर्यापासून दूर आहे. का त्याचा व्यास आहे, व्यास किती आहे, 12,000 12,401. 12,400 12,401 आहे. पहा बरं, 12,104. 104. थांब 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 थांब. हा 12,104, ठीक आहे. 12,104. गपकन पाहत होता मी, म्हणणार होता आता, मग बदुवा लागेल. नाही तर मी म्हंटल ना पहा. हा अजून काही आठवतंय, अजून काही एक्स्ट्रा त्याच्यातला. हरित वायू सांगितलं ना, म्हणून असतं तो तेजस्वी आहे. बापरे का कॉन्फिडन्स आला, हरित वायू राहिला ना. तर या 2 ग्रहांना तुम्ही पाठांतर केलेलं आहे. अजून 1-2दा रीड करून घ्या. पाठांतर नाही करायचं आता रीड करायचं, जेणेकरून तुम्ही. आणि हा भाग्यश्री तुझी बहीण येईल, ठीक आहे. विचारण क्लासमध्ये काय झालं, त्याच्या आधीच पहिले आपण सांगणं चालू करून द्यायचं, वही बंद करून जे आठवते ते. आणि तिला पण विचारायचं तुला हे येते का, किंवा याच्या आधी क्लासमध्ये झालाय का. तर ते म्हणून नाही बा, मग तू सांगून द्यायचं, ठीक आहे. आणि असा एखादी व्यक्ती पकडायचा जो आपला ऐकत राहते, म्हणजे ऐकत राहते म्हणजे जो ऐकते. घरी आई पोळी बनवत असेल, त्याच्या जवळ राहतं, मम्मी ये इकडं पोळी बनवणं. हे पोळी गोल आहे, ह्या गोल मध्ये आम्ही आज शुक्र शिकलो. तर व्यास किती होता माहित आहे का, किती होता व्यास, 12,104 किलोमीटर. मम्मी ही पोळी त्या गॅस पासून म्हणजे सूर्यापासून किती दूर आहे, जर हे शुक्र आहे, किती आहे माहित आहे, किती आहे, 10.8 कोटी किलोमीटर आहे. मम्मी गॅस जवळ उभं राहिलं, ते पोळी भाजली, ठीक आहे. मम्मी हा शुक्र आहे. आणि हा गरम का बरं होतं माहितीये का, हरित वायू आहे. मम्मी विचार, फापकन एक लाटणं फेकून मार, काय हरित वायू. तर मम्मी सांगतो ना, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. मम्मी म्हणून बाई तिकडे जा, ठीक आहे. तुम्ही अभ्यास दाखवून नाही, तुम्ही दाखवून नाही, पण तुम्ही लाता खाऊ शकता, ही शक्यता आहे. कारण की तुम्ही याच्या आधी असं काही केलं नाहीये. परंतु बघा, जाऊन हिंमत वाढवा थोडीशी. आणि जेव्हा कोणी तुम्ही कोणाला सांगता की नाही, तेव्हा तुमच्या डोक्यात खूप चांगल्याने फिट होते. आणि हे करा. एखादी पण कोणी पण मित्र मैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आजूचे बाजूचे, काकू आले एखादी, साखर देता का थोडीशी, काकू थांबा का, साखर नाही मी तुम्हाला अजून काय देतो, ठीक आहे. हे करा, थोडीशी एन्जॉयमेंट ठेवा. आणि आणखी एक गोष्ट, व्हिडिओ बघा यार, जे म्हणजे व्हर्च्युअल व्हिडिओ आहे बनलेले, म्हणजे सूर्य पृथ्वी ग्रह, त्यांचे साईज जेव्हा तुम्हाला दिसेल ना त्या व्हिडिओमध्ये. आता मी तर नाही बनवू शकत ते जादू वादू, माझ्याकडे कोणी एडिटर नाही, तेवढा पैसा खर्च करण्याची एवढी अवकात नाही आहे सध्या. तुम्ही काय करा, तो व्हिडिओ बघितला ना, त्याचे साईज बघा, ठीक आहे. मोठे मोठे साईज दिसतात. आणि ग्रुपवर टाकून द्या, जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला भेटला तर ग्रुपवर पण टाकून द्या, एकामेकाची मदत करा, नाही की नाही. मी पाहून घेईन. चला ठेवतो आता, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही विचारत तुम्ही टाटा बाय बाय होऊ शकता, काही गोष्ट नाही राहिलेली आहे. पण ते मम्मी जवळ सांगा, मम्मी कोणी असेल भाऊ वगैरे लाटणं वगैरे तयार असेल तर चांगली गोष्ट आहे.